आता पाहुयात बातमी विस्तारानं। एक महत्त्वाची बातमी। पंढरपुरात विठ्ठल दर्शनाच्या नावाखाली काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दर्शनासाठी प्रति व्यक्ती तब्बल 200 रुपये घेत असल्याचा कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या ऑडिओतील आवाज पंढरपुरातील एका कथित समाजसेवकाचा असल्याची चर्चा सुरू आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाच्या नावाखाली काळा बाजार सुरू असल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये एक आवाज जो आहे तो पंढरपूरमधल्या एका समाजसेवकाची असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। मंदिराने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून दोषीवर कारवाई करावी आणि दर्शनासाठी आम्हाला 10 तास उभा टाकून दर्शन होत नाही आणि असे काही लोक आहेत की ते दर्शन काही पैशासाठी दर्शन काही लोकांना करून दिलेलं आहे। असा पैसा घेऊन दर्शन जर होत असेल तर असा गैरप्रकार टाळावा आणि मंदिर समितीने याच्यावर कारवाई करण्यात यावी, ज्यामुळे भाविकांना त्रास होणार नाही। सर्व भाविकांना आव्हान करू इच्छितो की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही। तरी भाविकांनी कुठल्याही भूल थापाला बळी न पडता कोणालाही दर्शनासाठी पैसे देऊ नये अशी मी जाहीर